जय श्रीराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या दिव्य ज्योतिष या युट्यूब चॅनलवरती। 7 जुलै 2026 ते 12 जुलै 2026 या 5 दिवसांमध्ये सिंह राशींच्या व्यक्तीसाठी आयुष्यात काही महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे, ज्या पुढील काही महिन्याच्या प्रगतीसाठी निर्णायक ठरणार आहे। आर्थिक व्यवहार, करिअर, व्यवसाय, कौटुंबिक जीवन आणि सामाजिक संबंध आणि भाग्य या सर्व क्षेत्रांवर ग्रहांची विशेष कृपादृष्टी आणि काही ठिकाणी सावधगिरीचे संकेत दिसून येत आहे। त्यामुळे 7 जुलै ते 12 जुलै 2026 हा कालावधी प्रत्येक दिवसांचे ग्रह संकेत जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। सिंह लग्न आणि सिंह राशींच्या व्यक्तीसाठी 7 जुलै 2026 ते 12 जुलै 2026 हा कालावधी नवीन संधी, प्रतिष्ठा आणि योग्य नियोजनाच्या जोरावर यश मिळवून देणारा ठरू शकतो। अनेक महत्त्वाचे ग्रह वेगवेगळ्या प्रभावी स्थानांमध्ये भ्रमण करत असल्यामुळे काही क्षेत्रांमध्ये झपाट्याने प्रगती बघायला भेटणार आहे, तर काही ठिकाणी संयम आणि शहाणपणाने घेतलेले निर्णय भविष्यासाठी सर्व बाजूने लाभदायक ठरणार आहे। याच 5 दिवसामध्ये सूर्य भगवान जे की लाभ भावामध्ये मिथुन राशीमध्ये या काळामध्ये गोचर करत असल्यामुळे नवीन ओळखी, प्रभावी व्यक्तीचे सहकार्य, विशेष म्हणजे आर्थिक लाभ आणि मोठ्या मोठ्या योजनांमध्ये देखील यश मिळण्याची शक्यता या काळामध्ये दिसत आहे। अनेक दिवसांपासून रखडलेली तुमची कामे पूर्ण होण्यास सुरुवात देखील या 5 दिवसांपासून सुरुवात होण्याचे चान्सेस दिसत आहे। विशेष म्हणजे समाजात तुमचा मान सन्मान आणि लोकप्रियता देखील या काळामध्ये वाढताना बघायला भेटणार आहे या सूर्य भगवंताच्या गोचरमुळे सिंह राशीवाल्या जातकांना, कारण की लग्नेश लाभ भावात आल्यामुळे फायद्याच्या गोष्टी येणाऱ्या काळात बघायला भेटणार आहेत। त्याच्यानंतर दुसरे ग्रह म्हणजे मंगळ भगवान जे की वृषभ राशीचे कर्मस्थानात असल्यामुळे या काळामध्ये नोकरी, व्यवसाय, करिअर मध्ये मोठ्या जबाबदाऱ्या देखील मिळू शकतात, कारण की विशेष म्हणजे बघायला गेले तर भाग्येश आणि चतुर्थेश कर्मस्थानामध्ये गोचर करत असल्यामुळे वरिष्ठांचा विश्वास देखील संपादन करण्याची संधी तुम्हाला या काळामध्ये मिळू शकते। व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी विस्तार किंवा व्यवसायाची वाढीचे विचार, नवीन करार किंवा महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल आणि फायदेशीर बघायला भेटणार आहे सिंह राशीवाल्या जातकांना। त्याच्यानंतर बुध भगवान जे की मिथुन राशीमध्ये म्हणजे लाभ भावामध्ये या काळामध्ये गोचर करत आहे, आणि ते म्हणजे स्वतःच्या राशीमध्ये द्वितीय स्थानाचे आणि एकादश स्थानाचे मालक होऊन स्वतःच्याच राशीमध्ये मिथुन राशीमध्ये या काळामध्ये सूर्य भगवंतासोबत युती करून या काळामध्ये गोचर करत आहे। 7 जुलैच्या दिवशीच बुध भगवान वक्री अवस्थेत कर्क राशीमधून मिथुन राशीमध्ये प्रवेश करत आहेत, आणि या काळामध्ये वक्री अवस्थेत बुध भगवंताचे राशी परिवर्तन सूर्य भगवंतासोबत असल्यामुळे या काळामध्ये तुमचे जुने मित्र, अपूर्ण राहिलेले आर्थिक व्यवहार किंवा पूर्वीच्या योजना पुन्हा या काळामध्ये सक्रिय होताना बघायला भेटणार। विशेष म्हणजे गुंतवणूक, करार किंवा कागदपत्राच्या बाबतीत घाई न करता व्यवस्थित गोष्टी तपासून पुढे जाणं तुमच्यासाठी महत्त्वाचं असणार आहे। या काळामध्ये ऑनलाईन व्यवसाय, मार्केटिंग, लेखन क्षेत्राशी संबंधित, शिक्षण आणि संवादाशी संबंधित क्षेत्रातील व्यक्तींना या काळामध्ये चांगल्या पद्धतीचा फायदा बघायला भेटणार आहे। त्याच्यानंतर गुरु भगवान जे की स्वतःच्या उच्च राशीमध्ये पंचमेश आणि अष्टमेश होऊन व्यय स्थानामध्ये म्हणजे 12व्या घरामध्ये स्वतःच्या उच्च राशीमध्ये म्हणजे कर्क राशीमध्ये गोचर करत आहेत। विशेष म्हणजे या काळामध्ये सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आध्यात्मिक प्रगतीची किंवा परदेशाशी संबंधित काम करणाऱ्या लोकांना या काळामध्ये चांगला फायदा बघायला भेटणार आहे। संशोधन किंवा अंतर्मुख होऊन घेतलेले निर्णय तुम्हाला सर्व बाजूने लाभदायक ठरणार आहे। मनाची भावना किंवा अंतर्मन तुमचं काय सांगतं त्या गोष्टींकडे थोडंसं लक्ष देणं या काळामध्ये जास्त महत्त्वाचं असणार आहे। खर्च वाढण्याची शक्यता असली तरी योग्य नियोजनामुळे भविष्यासाठी तुमचा पाया मजबूत करण्याची तयारी किंवा सर्व बाजूची परिपक्वता या काळामध्ये तुमची वाढणार आहे या गुरु भगवंताच्या गोचरमुळे सिंह राशीच्या जातकांसाठी या 5 दिवसामध्ये। त्याच्यानंतर शुक्र भगवान जे की तुमच्या लग्न स्थानामध्ये सिंह राशीमध्ये गोचर करत आहे। शुक्र भगवंतासोबतच केतू ग्रहांची देखील सिंह राशीसोबत म्हणजे सिंह राशीमध्ये या काळामध्ये युती बघायला भेटत आहे। शुक्र भगवान आणि केतू भगवंताची युती व्यक्तिमत्वामध्ये खूप जास्त आकर्षकपणा या काळामध्ये वाढवणार आहे। विशेष म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व सगळ्या बाजूने प्रभावी बनणार आहे। लोक तुमच्या बोलण्याचे आणि वागण्याचे किंवा लोक तुमच्या बोलण्यामुळे आणि वागण्यामुळे अत्यंत प्रभावित होणार आहे, पण या काळामध्ये तुम्ही भावनिक आणि अहंकारी न होता शांत चित्ताने सर्व गोष्टींच्या बाबतीत प्रतिक्रिया देणं किंवा सर्व गोष्टी व्यवस्थित पद्धतीने हाताळणं अत्यंत महत्त्वाचे असणार आहे या काळामध्ये सिंह राशीमध्ये या शुक्र आणि केतू भगवंताची युतीच्यामुळे। विशेष म्हणजे या काळामध्ये संयम आणि नम्रता यामुळे तुमचे संबंध अधिक सर्व बाजूने दृढ होताना किंवा मजबूत होताना बघायला भेटणार आहे। त्याच्यानंतर जे काय आहे शनी भगवान जे की अष्टम स्थानामध्ये मीन राशीच्या या काळामध्ये गोचर करत आहे। अष्टम स्थानात शनी भगवान आल्यामुळे या काळामध्ये आरोग्य, गुप्त व्यवहार, कर्ज, विमा किंवा कायदेशीर बाबींमध्ये देखील विशेष सावधगिरी तुम्हाला सर्व बाजूने बघायला भेटणार आहे किंवा बाळगावी लागणार आहे। विशेष म्हणजे प्रत्येक निर्णय तुम्ही विचारपूर्वक घेतला तर संभाव्य जेवढ्या काही अडचणी येणार आहेत किंवा ज्या काही अडचणी येणार आहेत त्यातून तुम्हाला त्या सहज टाळता देखील या काळामध्ये येताना बघायला भेटणार आहे। विशेष म्हणजे दीर्घकालीन नियोजनासाठी हा काळ सर्व बाजूनी फायदेशीर आणि उपयुक्त असणार आहे सिंह राशीवाल्या जातकांना या 5 दिवसांमध्ये। त्याच्यानंतर राहू भगवान जे की
सप्तम स्थानामध्ये कुंभ राशीचे गोचर करत आहेत। सप्तम स्थानामध्ये कालपुरुषाची कुंडलीत भागीदारी, वैवाहिक जीवन किंवा व्यावसायिक संबंधांच्या बाबतीत सर्व बाजूंनी पारदर्शकता ठेवणं खूप जास्त महत्वाचं मानलेलं आहे। विशेष म्हणजे महत्वाच्या गोष्टींमध्ये तुम्ही खूप जास्त विचारपूर्वक निर्णय घेणं अत्यंत महत्वाचं असणार आहे। विशेष म्हणजे ते भागीदारी आणि व्यवसायाच्या जीवन म्हणजे व्यावसायिक व्हायला व्यक्तींसाठी इतरांच्या बोलण्यावरती किंवा कोणी काहीतरी सांगतंय त्यांच्यावरती लगेच विश्वास ठेवू नका। प्रत्येक गोष्टीची व्यवस्थित खात्री करा, अंतिम निर्णय घ्या आणि मगच पुढे जाण्याचं म्हणजे जे काही निर्णय घ्यायचे ते व्यवस्थित खात्री करूनच घ्या। त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे केतू ग्रह लग्न स्थानामध्ये सिंह राशीचे गोचर करत असल्यामुळे या काळामध्ये बोलण्या चालण्यात कंट्रोल ठेवणं अत्यंत महत्वाचं असणार आहे। सिंह राशीचे केतू भगवान कुठेतरी वडील उपार्जित लोकांच्या बाबतीत किंवा घरातील वडीलधाऱ्या लोकांच्या बाबतीत थोडासा मनमुटाव देखील देताना बघायला भेटतो। शुक्रासोबत केतू आल्यामुळे भौतिक गोष्टी किंवा दिखाव्याच्या गोष्टींकडे खर्च वाढण्याचे चान्सेस या काळामध्ये दिसत आहे, पण तुम्ही काळजी घेणं खूप महत्वाचं असणार आहे। त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे या 5 दिवसांमध्ये म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे 7 जुलैच्या दिवशी चंद्रमा तुमच्या अष्टम स्थानामध्ये शनी भगवंतासोबत गोचर करत असल्यामुळे या काळामध्ये आरोग्याच्या संबंधाने मानसिक ताण आणि महत्वाच्या निर्णयांमध्ये तुम्ही घाई करू नका। सर्व बाजूने तुम्ही जर संयमाने काम केलं तर तुम्हाला नक्कीच अडचणी तुमच्या कमी होणार आहे। विशेष म्हणजे अनुभवी व्यक्तीचा सल्ला तुम्हाला या काळामध्ये सिंह राशीवाले जातकांना सगळ्या बाजूने फायदेशीर ठरणार आहे। त्याच्यानंतर ते चंद्रमा 8 जुलै ते 9 जुलै या काळामध्ये मेष राशीमध्ये म्हणजे भाग्यस्थानामध्ये गोचर करत आहेत। मेष राशीमध्ये भाग्यस्थानामध्ये चंद्रमा गेले म्हणजे तुम्हाला भाग्याची साथ भेटेल, धार्मिक कार्य, उच्च शिक्षण, प्रवास किंवा नवीन संधी देखील या काळामध्ये तुम्हाला येण्याची किंवा त्या सर्व गोष्टींमध्ये तुम्हाला काहीतरी फायदेशीर किंवा सकारात्मक घडामोडी घडताना बघायला भेटणार आहे। काही महत्वाचे कामं तुमच्या अनेक दिवसांपासून प्रलंबित होते त्या कामांना देखील गती या काळामध्ये बघायला भेटणार आहे। त्याच्यानंतर ते चंद्रमा 10 जुलै ते 11 जुलै या काळामध्ये वृषभ राशीमध्ये म्हणजे दशम स्थानामध्ये मंगळासोबत युती करून गोचर करत आहे। मंगळासोबत युती करत असल्यामुळे या काळामध्ये करिअर आणि व्यवसायांसाठी हा काळ सर्वात महत्वाचा आणि प्रभावी ठरणार आहे, कारण की चंद्रमा वृषभ राशीमध्ये उच्च राशीमध्ये होतात आणि मंगळ आणि चंद्रमाची ही युती महालक्ष्मी युतीशास्त्राने मांडलेली आहे। या काळामध्ये तुम्हाला वरिष्ठांचे कौतुक बघायला भेटेल, पदोन्नतीचा किंवा प्रमोशनची चान्सेसची शक्यता या काळामध्ये नाकारल्या जाऊ शकत नाही। नवीन जबाबदारी भेटण्याचे चान्सेस देखील या उच्च राशीतील चंद्रमामुळे बघायला भेटणार आहे। विशेष म्हणजे मेहनतीची योग्य फळ मिळण्याचे संकेत या काळामध्ये तुम्हाला 10 जुलै ते 11 जुलै या 2 दिवसांमध्ये दिसत आहे। त्याच्यानंतर 12 जुलैच्या दिवशी ते चंद्रमा मिथुन राशीमध्ये सूर्यबुधासोबत युती करून लाभ भावात गोचर करत असल्यामुळे नवीन संपर्क तुमचे वाढू शकतात, मित्रांचे सहकार्य, मोठ्या योजना आणि या सर्व गोष्टींमध्ये यश मिळण्याची शक्यता देखील दिसत आहे। विशेष म्हणजे रखडलेले कामं तुम्हाला परत तुमच्या बाजूने येताना बघायला भेटणार आहे। पण सर्वात महत्वाचं म्हणजे भविष्यासाठी महत्वाचा निर्णय घेण्यासाठी 12 जुलै हा दिवस सिंह राशीवाल्या जातकांना उत्तम आणि अनुकूल असणार आहे। या 5 दिवसांच्या बाबतीत जर विचार करायचा झाला आर्थिक स्थितीच्या बाबतीत तर या 5 दिवसात उत्पन्न वाढीचे नवीन संदेश किंवा नवीन संकेत या काळामध्ये मिळत आहे। व्यवसायातून अतिरिक्त लाभ मिळण्याची शक्यता दिसत आहे। तर विशेष म्हणजे गुंतवणूक आणि बचतीचे योग्य नियोजन केल्यास तुम्हाला सर्व बाजूने भविष्यात आर्थिक स्थैर्य किंवा आर्थिक स्थिरता बघायला भेटणार आहे, कारण की या काळामध्ये तुम्ही कोणतेही निर्णय व्यवस्थित शांत चित्ताने घेतले तर आर्थिक स्थैर्य सर्व बाजूने मजबूतच होणार आहे। मात्र कोणतीही मोठी आर्थिक जोखीम घेण्यापूर्वी तुम्ही अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणं खूप जास्त महत्वाचं असणार आहे। या शुक्र केतूमुळे सिंह राशीवाले जातकांना करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत जर बोलायचे झाले तर नोकरीत प्रगती देखील या काळामध्ये बघायला मिळते। विशेष म्हणजे बढती किंवा नवीन जबाबदारी, प्रमोशन होण्याचे चान्सेस देखील या काळामध्ये मिळताना दिसत आहे। व्यवसाय विस्तारासाठी हा काळ योग्य असणार आहे, कारण की चंद्रमंगळाची युती, व्ययस्थानातील गुरु भगवान हे कुठेतरी तुम्हाला काहीतरी व्यवसायाच्या संबंधाने नवीन ब्रँच चालू करणं, एका जागेवर व्यवसाय अजून दुसऱ्या जागेवर चालू करणं याचा चांगला फायदा आहे। सरकारी कामे, भागीदारी आणि महत्वाचे करार देखील काळजीपूर्वक करणं अत्यंत महत्वाचं असणार। काही चंद्रमंगळ उतावीळपणा देतील तर राहू फ्रॉड देखील देतील, त्यामुळे सगळ्या बाजूने व्यवस्थित विचार करणं अत्यंत महत्वाचं असणार आहे। सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे तुम्हाला अपेक्षेपेक्षा चांगलं यश या काळामध्ये मिळू शकते। विशेष म्हणजे कौटुंबिक जीवनाच्या बाबतीत जर या 5 दिवसांच्या बाबतीत विचार करायचा झाला सिंह राशीवाल्या जातकांसाठी तर घरातील वातावरण आनंदी ठेवण्यासाठी तुम्ही संवादाला महत्व द्या, कारण की सिंह राशीचे शुक्र केतू तुमच्या संवादांमध्ये कमीपणा देईल। कुटुंबातील सदस्यांचे मत ऐकल्यास तुम्हाला गैरसमज देखील या काळामध्ये दूर होऊ शकतो, त्यामुळे तुम्ही शांत चित्ताने ऐकून घेणं अत्यंत महत्वाचे असणार आहे। एखाद्या आनंदाचा प्रसंग तुमच्या घरात उत्साहाचे वातावरण देखील निर्माण करू शकतो। विशेष म्हणजे या काळामध्ये प्रेम आणि वैवाहिक जीवनाच्या बाबतीत जर बोलायचे झाले तर जोडीदाराशी विश्वास आणि प्रामाणिक संवाद ठेवला तर नातेसंबंधात तुमच्या या काळामध्ये अधिक मजबूतपणा येणार आहे। अविवाहित व्यक्तींसाठी हा काळ योग्य स्थळ किंवा योग्य व्यक्तीची ओळख देखील तुम्हाला या 5 दिवसांपासून सुरुवात होण्याचे चान्सेस सिंह राशीवाल्या जातकांना दिसत आहे। फक्त या काळामध्ये कोणताही गैरसमज तुमच्या मनामध्ये वाढू देऊ नका। गैरसमज जर वाढला तर या काळामध्ये छोट्या मोठ्या कारणं किंवा छोट्या मोठ्या गोष्टींचे मोठ्या गैरसमजात रूपांतर होऊन नात्यांमध्ये दुरावा देखील या काळामध्ये येऊ शकतो।
आरोग्याच्या बाबतीत सिंह राशीवाल्याला जातकांना या काळामध्ये झोपेची कमतरता जाणू शकते. विशेष म्हणजे मानसिक ताण पण होऊ शकतो, पचनाचा संबंधित त्रास होऊ शकतो आणि रक्तदाबाच्या तक्रारीकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. नियमित व्यायाम करून जर व्यवस्थित आहार घेतला तर या सर्व गोष्टींपासून तुमची सुटका बघायला भेटणार आहे सिंह राशीवाल्या जातकांना. शास्त्राने काही महत्वाचे शुभ रंग, भाग्यांक आणि शुभ दिवस देखील या 5 दिवसाच्या संबंधाने दिलेले आहे सिंह राशीवाल्या जातकांना. त्यातील सर्वात महत्वाचं म्हणजे या शुभ रंगाच्या बाबतीत जर तुम्ही वस्त्र धारण केले तर काही महत्वाचे कार्य करण्याच्या दिवशी जर तुम्ही शुभ रंग असणारे जे काही वस्त्र आहे सिंह राशीवाल्या जातकांसाठी दिलेले ते जर व्यवस्थित पद्धतीने धारण केले तर तुमच्या कामांमध्ये नक्कीच सफलता बघायला भेटेल. किंवा जे काही कमीपणा येणार आहे, जो काही तुम्हाला फायदा पाहिजे त्यामध्ये जो कमीपणा येणार आहे तो येणार नाही. त्यातील सर्वात महत्वाचं म्हणजे सोनेरी, केशरी आणि पांढरा या 3 रंगाचे वस्त्र तुम्ही शुभ कार्याच्या दिवशी किंवा शुभ काहीतरी महत्वाचं काम करायचे आहे त्या दिवशी केलं तर फायद्याचे असणार आहे. त्याच्यानंतर भाग्यांक देखील आहे या 5 दिवसाचा, तो म्हणजे 1, 5, 9. 1, 5, 9 हा भाग्यांक या 5 दिवसाचा असणार आहे सिंह राशीवाल्या जातकांना. आणि शास्त्राने काही शुभ दिवस देखील दिलेले आहेत, तो म्हणजे 10, 8 आणि 12 हे 3 दिवस सर्व बाजूनी शुभ दिवसांमध्ये मोडत आहे सिंह राशीवाल्या जातकांसाठी. शास्त्राने काही उपाय देखील दिलेले आहे 5 दिवसाच्या संबंधाने. व्यवस्थित पद्धतीने सिंह राशीवाल्या जातकांनी किंवा सिंह लग्न जन्म लग्न जातकांनी हे उपाय केले तर नक्कीच त्यांना फरक बसेल. त्यातील म्हणजे सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे दररोज सूर्यनारायणांना अर्घ्य अर्पण करा. ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करून गुरुवारी गरजू व्यक्तींना पिवळ्या वस्तूचे दान करा. विशेष म्हणजे भगवान विष्णू आणि भगवान शिवाचे स्मरण केल्यास सर्व मानसिक बाजूने मानसिक स्थैर्य आणि सकारात्मक ऊर्जा तुम्हाला या काळामध्ये प्राप्त होताना सिंह राशीवाल्या जातकांना या 5 दिवसांमध्ये बघायला भेटणार आहे. 7 जुलै 2026 ते 12 जुलै 2026 हा कालावधी सिंह राशीच्या व्यक्तींसाठी प्रगतीसाठी खूप चांगला आहे. प्रतिष्ठा वाढणार आहे, आर्थिक लाभाचे नवीन मार्ग देखील खुला होताना या काळामध्ये बघायला भेटणार आहे. विशेष म्हणजे करिअर मधील संधी तुम्हाला या काळामध्ये वाढणार आहे. व्यवसायात वाढ होऊ शकते. सामाजिक मान सन्मान आणि वैयक्तिक विकास यामध्ये देखील सर्व बाजूने चांगले परिणाम आणि सकारात्मक बदल तुम्हाला या काळामध्ये बघायला भेटणार आहे. या काळामध्ये योग्य नियोजन, संयम आणि सातत्यपूर्ण या प्रयत्न या सर्व गोष्टींच्या बळावर या 5 दिवसांमध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीचा फायदा या काळामध्ये बघायला भेटणार आहे सिंह लग्न सिंह राशीवाल्या जातकांना 7 जुलै ते 12 जुलै 2026 या काळामध्ये. जर तुम्हाला असे सखोल ग्रहस्थितीवर आधारित आणि अचूक राशी भविष्य नियमित पाहिजे असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि आमच्या दिव्य ज्योतिष या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. तुमचा प्रत्येक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला अशीच दर्जेदार आणि विश्वासार्थ माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी खूप जास्त महत्त्वपूर्ण प्रेरणा देतो. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसाठी. तोपर्यंत जय श्रीराम.